आमचं कुंकू पुसायला निघाले ते वर नाही बघ खाली आहेत का झालीच पाहिजे झालीच पाहिजे दादा शेतकऱ्याचे आपण सगळे पुत्र आहेत तुमच्या इथं फुलगुच्छ चालू आहे माझे माता भगिनी शेतकरी रस्त्यावर आत्महत्या करायला लागल्यात आणि तुमचं काय चालू आहे साहेब तुमचं काय चालू आहे का आजच सगळ्याचं आम्ही आतमध्ये बघतोय तुमचं गेटच्या समोर उपोषण करते आत्महत्या 4 दिवस झाले तुम्ही बाहेर वळू नका मला हात लावायचं नाही दादा सांगा त्यांना मला तुम्हाला बोलायचंय म्हणून इथपर्यंत मी आले चला सगळे कलेक्टर साहेब तुम्ही चला बाहेर माझ्यासोबत तुम्ही माझ्या बंधू भगिनी चला घ्या काही या सगळ्या या आपण चला बाहेर चौकात दादा, बाकी मी एक मिनिट तर तुम्ही तरी चला, नाही मला तरी वाटू द्या रे. रस्त्यावर शेतकरी मरायलाय चला चला तुम्हाला किती वेळ झाले माझा शेतकरी तिथं मरतोय आंदोलन ठिकाणी चला चला मीटिंग मध्ये मी बसत नाही बाहेर चला चला मला वडू नका कुणी काही करत नाही चला चला मी स्वतः महिला मी आज कुठला पक्ष किंवा संघटना ह्या गळ्याले नाही मी आज शेतकरी आहे आज मग शेतकरी मरतोय माझा भाऊ बहीण उपोषणाला बसले आज 4 दिवस झालं शेतकऱ्याच्या मागण्यावर आम्ही लढतोय दादा 8,500 हेक्टरी तुम्हाला वाटते का एकदम सावकाश बोला इथे काही असं हे करायची गरज नाही नीट शांत व्हा पहिलं जर पाणी द्या पाणी नाही आमचं बिन पाण्याची माणसं पोलीस संरक्षण नाही गेलं का तो कोण बसतो काही भूमिका करायला अंगावर वरावर माझ्या चला खाली कपड्याच्या पोलिस लावतो काय सगळ्यांना सगळ्यांचं चाललंय पडलंय माझ्या शेतकरी बांधवांना काय पडलं होईल खाली त्याला बाहेर काढ नाही कोणी जाणार नाही मी नाही दादा मला तुम्हा दोघांना घेऊन 4 दिवस झालं माझं पोरगं बिना पाण्यात 2 मिनिटं वाहून गेल्या माझ्या हातातलं मी सुद्धा जात होते तेवढंच पोरगं आहे मला 2 मुशिकां माझ्या हातात निसटून गेल्या
चालत लांबपर्यंत जाईल त्यांनी एकटे मला दादा बहिणी पोरगा देऊन कलेक्टर साहेब आले माझं एक ऐकायचंय. माझ्या बहिणी आज झाडावरती चढून उभा आहे. तिला आत्महत्या करायची. तिला हात जोडले बाई आत्महत्या करू नको. कुठे आहे दादा 4 दिवस झालं वाशरूम सुद्धा व्यवस्था केली. कुठली बहीण आहे कुठल्या जरा सावकाश म्हणायचे एक मिनिट जरा सावकाश बोला. सावकाश एक मिनिट बहिणीचं नाव काय? एक मिनिट बहिणीचं नाव काय? राणी बारकुल. एक मिनिट विकास थांबा. ताई कुठले आहेत? एक मिनिट जरा थांबा. त्यांचे सासरे वारले. कधी वारले? 4-5 दिवस झालं मारले. जरा थांबा. ऐका ना, मी दादाकडे तेवढ्यासाठीच आलो. दादाला घ्यायला चालतो मी. एक मिनिट ताई मला विशेष असं धावून येणार नाही. आम्ही लय सगळ्यांचं ऐकले आता. दादांना सांगणार दादा माझं ऐका. फक्त तुम्हाला विनंती आहे माझी दोघांना. दादा तुम्ही माझी काय विनंती आहे? माझी विनंती काय आहे विनंती तिथं आहे? सगळे येऊन तुम्ही जी काय असेल प्रशासनाला वरी मागणी करा शासनाला आणि त्या बाईला विश्वास देऊन खाली उतरा. तुम्ही स्वतः आलं पाहिजे. निवेदन वगैरे आहे माझी मागणी तिथं देते. चला तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. सगळे एकदम बोलू नका. एक मिनिट जरा एक मिनिट थांबा. सगळे एकतर एकदम बोलू नका. नीट शांत सांगा. तुमचं काय म्हणणं आहे नीट समजेल असं सांगा. हेक्टरी 50,000 मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना. त्याचं निवेदन आहे का? दाखवा ते निवेदन. वरती आपण देऊ. उपोषणच्या ठिकाणी वरती तुम्ही द्या. पण जिथं उपोषण चालू आहे जिथं झाडावर चढून माझी माय बहीण बसली तिला आधी खाली द्या. तुम्ही सांगा. एक मिनिट त्या माय बहीण ज्या आहेत त्या कुठे असतात? येरमाळ्याला. राहायला असतात. एक मिनिट राहायला पुण्याला असतात. काय करतात पुण्याला त्या? सावकाश हो. मालक सर्व्हिसला आहेत आणि राहायला त्या पुण्यात आहेत. मग आता इथे कधी आल्या त्या? सासरं वारलं म्हणाले ते. सासरे त्यांच्या पावसामुळेच मेले. टेन्शनच मेले. सासरे वाढले म्हणून ते आल्या. बरं मग आता त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही सांगू नका. हे तुमचा मुलगा आहे. तुमच्या मुलाबद्दल सांगा की. तुमचा मुलगा आहे. ह्यांचा मुलगा आहे महत्वाचा. अमोल जाधव. जाधव पण उपोषणला बसले. आणि काय बारकुल पण उपोषण. दोघं जण आहेत. मग इथे मुलाच्या आहेत. ठीक आहे तुमचं म्हणणं कळालंय. एक मिनिट मी जरा प्रशासनाशी आधी बोलेन मग तुमच्याशी बोलेन. थोडा वेळ खाली घ्या. मी आत्महत्या करेन दादा. कलेक्टर साहेब चर्चा पुन्हा करा. माणूस वरी बसलाय. तुम्ही सोडा पहिला. माझी बहीण पाय आहे पाय खाली. अजिबात नाही. मिटिंग घ्यायला वेळ आहे. मला ऐकायला वेळ नाही. मला शेतकऱ्यांची काम सोडत एवढा डरपोक सरकार आहे. रस्त्यावर नाचताना गरजेत नसताना एखाद्या धनुशिवरायाच्या गाण्यात नसले असा वेळ होता. वरी जाऊन तिकडे जाऊन बसलाय. त्यांचं गुच्छ देऊन सत्कार चालू आहे. अरे सरकार तुला प्रतिनिधी साहेब दादाला निवडून दिलाय शेतकऱ्यांनी का तर ही शेतकऱ्याचा काहीतरी शेतकरी मला वेळ नाही यांना.
कलेक्टर गेला कुठला त्याला धरून ओढलं का ओढ दिलं नाही त्याला धरून होईल त्याला रस्त्यावर घ्यायचंय त्याला म्हणायचं नाही रस्त्यावर नाही त्यांना रस्त्यावर माझ्या शेतकऱ्यांची माफी मागायला लावायची तू जसं माझ्या शेतकऱ्यांना कोण गार हवा डोंगराची डोंगराची हवा तिथं उन्हात ये म्हणा माझा शेतकरी कसा बसलाय तुला दाखवते फक्त एकदा येऊन नाच तिथं शिवरायच्या गाण्यावर तुझी पाठ कापतील मी एक लाडकी बहीण म्हणून जर ही रस्त्यावर नाही ती आणि माझ्या बंधू बहिणीचं तर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही बस आणि माझा संयम बघितलाय आमच्या बहिणींचा संयम बघितलाय अंत बघितलेला नाही अंत दाखविण्याची वेळ हीच आहे सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुटीनं सामील व्हा हीच वेळ आहे आज आपलं मागण्या मान्य करून घ्यायच्या नाहीतर ही भिकार चोट सरकार एकरी हेक्टरी 8,500 देत आहे आज सोयाबीन काढायची म्हणलं इसरलेली सोयाबीन उगवलेली सोयाबीनचा वास सुटलाय आज सोयाबीन जर काढायची म्हणलं तर गुत्तेदार 8,000 रुपये मागतोय कुठल्या भाडव्या तुझ्या खिशातून काढणं पैसे दी शेतकऱ्याला 8,000 खालच्या खिशात घालतो वरच्या खिशात पुन्हा धर म्हणतो काय अरे ही कुठली तुझी नियत लपाछपीचा खेळ बंद कर म्हणावं बाहेर रे माझा शेतकरी कसा रस्त्यावर तळमळून मरायला लागलाय तडपडून मरायला लागलाय आणि आज तू एसच्या रूम मध्ये बसून फक्त डोहातून म्हशी दोन माझ्याकडनं म्हशी गेल्या काल मी जात होते त्याच्यात ह्यांच्या अजून मी ह्याचा अभ्यासच होतोय मध्ये अभ्यास करते ह्याने अभ्यास काय करून ह्यांना घेतलाय काय माहिती भरती केलाय त्याचा अभ्यासच होतोय की किती अभ्यास करणार आहे ती आपली आपण निवडून दिलेली माणसं यांना घेऊन मध्ये गेलेत त्यांना निमन ज्या आपण राणा दादाला आपलं दैवत मानित होतो पहिल्यापासून त्यांना शेतकऱ्यासाठी निवडून दिले शेतकऱ्याच्या व्यथा ऐकण्यासाठी मला म्हणतात की तुमच्या मागण्या काय हे काय कन्या पळून आले त्यांना मागण्या द्यायला राणा दादा तुला विचारतो की काय पाहिजे त्यांना कळत नाही का काय पाहिजे धाराशिव जिल्ह्यात राहत नाहीत का नाही धाराशिव जिल्ह्यात राहत नाही का राणा दादा आम्हाला विचारतात काय पाहिजे मागण्या राणा दादाला माहित नाही का काय मागण्या पाहिजे आहेत ते आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही दादाला वाडीला पाठव म्हणावं जिथं पूरग्रस्त झालाय तिथं बघायला पाठवू नको पक्षवाडीला शिंदा तुम्ही अशा हाताखाली घेऊन हाताखाली घेऊन लपाछपीचा खेळ खेळू नका दादा तुम्ही अजितदादा खेळ आहे ती खेळ परंतु तुम्ही इथले आपल्या जिल्ह्यात तुम्ही दुष्काळग्रस्त जाहीर करा कारण आत्महत्या आपल्या जिल्ह्यात जास्त आहेत आणि तुम्ही आज प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही जर असे पक्षवाडीचं जर करीत असाल तर अजितदादा तुमचा आदर्श बराबराखाली आमदार खासदारांनी घेतलाय खरंच घेतलाय आमदार खासदारांनी पण अजितदादांचा वारसा चालवायला चालू केलाय काय मागण्या पाहिजे त्यांना माहित का आम्हाला काय मागणी पाहिजे असं कसं सर त्यांना आम्हाला विचारायचं का निवेदन दिलंय आम्ही त्यांनी काय केलं नाही माझ्या बांधवांनो माझी हाक शासनापर्यंत गेली पाहिजे ऐका आपण ज्या वेळेस उपोषणला बसतो त्यावेळेस काय असंच बसतो का निवेदन देऊन बसलेलं आम्हाला तर माहित नाही तुम्ही सांगा निवेदन दिलेलं की मुंबईला जाऊन दिलंय पोरांमध्ये दक्षता केल्यावर माणसं आम्ही बोलावं का एक मिनिट का दादानी आता काय झालं कलेक्टर साहेब दादा मुख्यमंत्र्याशी बोलतो म्हणले काय बोलले आम्हाला घ्यायचं नाही मी काय करत होते मला मध्ये घ्यायचं मी सर्वसामान्यच आहे मी काय कलेक्टर आहे का तुम्ही काय करा माहिती आहे का त्यांचे जी कोण आहेत ना त्यांच्याकडे जाऊ चला आपण जाऊ आपण नाही, जाऊ त्यांचे चर्चा करतात ना ती काय चर्चा करते त्यांचा अभ्यास केलेला घेतलाय कोणी त्यांचा अभ्यास झालेला नाही अजून हे अभ्यासच करतात गाडी कुलपाच्या तिथं अभ्यास करतायत अजून त्यांचा अभ्यास झाला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा अभ्यासच चालू आहे महिना होऊन गेला शेतकरी तडपडून बसताय तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत मी शेतकऱ्याची बायको आहे आज लाडक्या बहिणीला गाजर दाखवला अरे मला तुझी पेन्शन तुझी 1,500 नकोय माझा आज कुंकू पुसतोय तू मला 1,500 घेऊन काय करायचंय तुझं माझा 1,500 बंद कर माझा शेतकरी मुक्त कर कर्जमाफीतून आज प्रत्येक दारात जे कर्ज दिलेला आहे जो कर्जदार आहे तो बराबर दारात येतोय त्याला आत्महत्या करावी लागते घरात जाऊन माझ्या शेतकऱ्याला कुठलं कर्ज द्यायचं शेतात त्याच्यासाठी बघ सोपशिलेलं असतात मी सोयाबीनवर देतो अरे सोयाबीन तर वास सुटलाय दादा तुम्ही येऊन बघा गाव काय चालू आहे अहो माती सुद्धा राहिली नाही मग तुम्हाला इथं मिटिंग घेतली आहे मिटिंग घ्यायला शेतकरी माझा वरी चाललाय
सहकार्य झालं की दादा तिथे येणार होते. आज 4 दिवस झाले दादा काय अभ्यासच करतात काय? आज दादा गाडीवर अभ्यास जायचंय का आपण? करायला पाहिजे आणि दादा अभ्यास करतोय. त्याला तास तास महत्वाचा आहे ना. अजित दादा तो अभ्यास करते राणा दादाला म्हणायला पाहिजे होतं राणा दादा तू मीटिंग मध्ये बसू नको. मीटिंग नव्हती ती बसा. अनुकंपाच्या काय पुरस्कार जाहीर होते काय मग पुच्छ देऊन त्या लोकांना दादा 20-20 वर्ष झालं मी इलेक्ट्रिक महिलाच्या पोरांचं कार्यक्रम होता. नोकरीसाठी प्रमाणपत्र देत येतात. नोकऱ्यासाठी प्रमाणपत्र आणि अजून मारायला अजून प्रमाणपत्रच वाटीत बसा. त्यांना आयुष्यभर आता बाकी जाऊ त्याच्यासोबत चर्चा करू. मला सांगते मी तुम्हाला सांगते आयुष्यभर शेतकरी मारायचे प्रमाणपत्रच वाटीत बसायचंय. आपण जाऊ. तुम्ही जावा. आणि तुम्ही ऐका तरी तुमचं. मी तू येते तुम्ही जावा तिथं. 4 दिवस झालं बसलेली बाई. तुम्हाला आज दिसायली ती बाई चालत कार्यक्रम झाल्यावर मी दादाकडे तेवढं सगळं झालं ना. गावाला एक की आमची ती दादाला घेऊन जाऊ. तुमच्या गावालेच आहेत तर बघा की 4 दिवस झालं बसलेली. आत्महत्या झाल्यावर मेल्यावर बघणार आहेत का गावालेच आहे मी. तुम्हाला घरी चाललंय सगळ्याचं बघायला पाहिजे. नाही ना 4 दिवस झालं तर भाऊ तुम्ही एकदा आलेला दिसलं ना मला. आवाज दादाला घेण्यासाठी पण झालं. 4 दिवस तुमचीच गावाली बसली. जावा तुम्ही. तुमच्या गावाली असं तुम्ही एकदा भेटीला आला ना. काय एका शेतकऱ्याला वाटोळा व्हायला की दुसऱ्या शेतकऱ्याला गुदगुल्या. तसंही त्यांच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणे प्रतिष्ठित व्यक्ती 4 दिवस झालं त्यांना दिसलं नाही. बसलेली बाई त्यांच्या गावातली माता भगिनी त्यांच्या गावातली त्यांना दिसली नाही. ते आज म्हणतात चला दाखवा. मग हे प्रतिष्ठित व्यक्ती ह्यांच्या गावचे आहे. कसं आहे माहिती ह्यांना लय शेती आहे लय चांगला आहे. ज्याचं वाहून गेलंय नुकसान झालंय तो शेतकरी रडतोय आणि ह्यांना उकळ्या पडतात. माझं नाही वाहून गेलं एवढं वाहून गेले. बाई मारायला मी एका बापाच्या माहीत म्हणून तर हे चाललंय. शेतकरी आहेत का खंडाने? सोबत बोला म्हणावं. फडणवीससोबत त्याची गाडी करा त्या फडणवीसची. ते बाहेर येत नाहीत. त्या फडणवीसला काय पाणी लावायचं ते लावायचं. बामणवाड्याला त्यांनी तिथपर्यंत यावं. सगळ्याच्या त्यांनी बोलावं. काय पाणी लावायचं तो आपला झाडाला पुढच्या वेळेस. त्यांचा अभ्यास किती वर्ष चालतंय तीच बघायचंय. किती अभ्यास करून ह्यांना रोखण्याली कुणी घेतलंय काय माहिती सत्य. ह्यांना अभ्यासच करते ती. कसला अभ्यास करतात काय माहिती. शेतकऱ्याला मारायचा अभ्यास चालू आहे का काय? का शेतकऱ्याला आत्महत्या करायचं औषध देऊन मारायचं आत्महत्या करायची वेळ आणली यांनी. आणि हा अभ्यास पोलिसाला घालते की अंगावर मागायला आल्यावर पोलीस तेच म्हणलं शेतकरी आत्महत्या करतात आणि हे तर पुरस्कार चालू आहे. आता शेतकरी मारा तिकडे बांधावर शेतकऱ्याच्या आणि तर पुरस्कार वाटीत बसा. आणि माझा वाटू द्या पुरस्कार घेण्यापेक्षा शेतकरी मरायलेले वाचवा पहिले. ती काय नसते ती पुरस्कारच काय आला ती नसते ती. उठत नाही मी जोपर्यंत माझ्या मान्य शेतकऱ्यांच्या जेवढ्या सातबारे कोरे करीत नाहीत ओला दुष्काळ जाहीर करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नाकी न आणल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी उठत नाही. माझा जीव गेला तरी हरकत नाही. हे कशी बाहेर निघते ती तेच बघते. त्यांना नाचायला वेळ आहे. त्यांना मिटिंगीत वेळ आहे. त्या आमदार खासदाराला त्यांचा पक्षवाढीला वेळ आहे आणि शेतकऱ्याच्या वेत ऐकून घ्यायला वेळ नाहीये. अरे निर्लज्ज सरकार काय बघून घेतलं त्यांना. 4थी पास 5वी पास आणि माझे शेतकऱ्यांची पुत्र ग्रॅज्युएट शिकून बसलेत. MBBS झालंय आणि ते भटके फिरतात रे रस्त्यावर शेती करायला लागले पण त्याची आत्महत्या व्हायली. तू बस मध्ये तुला माझ्या तोंडात इतकं घाण येतंय गलिच्छ येतंय. तुला शिव्या द्यायला वाटतात. शिवाय द्यायचं ना त्याला हाणायचं. तू फक्त रस्त्यावर ये आता. त्याला धरून मला रस्त्यावरच द्यायचंय. या रस्त्यावर ह्याचं नाक दाबलं तोंड उघडत नाही. अजिबात इथून हलायचं नाही. लावून घेतलंय बाथरूमला सगळ्या महिलांना जाऊ देत नाही. तिथलं संध्याकाळी कुलूप लावून घेतात. तिकडला कुलूप लावून घेतात. तिथं उपोषणला माणसं बसलेली त्याने बाया माणसानं लगवीला कुठं जावं ह्यांच्या दाराने जावं का हा काय मुतायला तोंडात मुतायचं. हा? तोंडात निर्लज्ज आहे. एवढी कशी निर्लज्ज आहेत सदा सुखी. तिथंच काय त्याला धरून ओढायला का पोलीस संरक्षण लागते. तिथं नाही एखादी जमली. तिथं बाया नाचायला त्याला बरं वाटतं. ते बाया साहित्याची म्हणावं ये. खादी कापडाचा कुठं गेला की नारीचा मिळाला की नाही आलेला.
आम्हाला अंगावर घेतला ती आल्यावर मारायला आल्यावर मारायला तर ती हे करायला आल्यावर कोण आहे कुत्रा दाखवून हा कोण कुत्रा आहे मागच्या वेळेस मी हा अगोदर बोलले होते त्याला भरपूर तवा भांडले होते त्याला आता ह्या 2-4 दिवसात आता हा कधी हो? झाले आता मग ते घ्यायला आहे तहसीलदारच्या खुर्चीला का लाथ हल्ली ती मला तहसीलदारची लाथ नाही तहसीलदारला हाणावं लागते तहसीलदारच्या खुर्चीला नाही हाणायची तहसीलदारलाच हाणायची तुम्ही दोघी जणी उठा तहसील बंद करून टाका तसंही मी बंद केलं तिथं गावा उठा तहसील बी बंद करून टाका काय नाही ह्यांचं नाक दाबायचं उठा समोरून जावा पुढून बसा तिथं शिरामध्ये तहसील बी बंद जावा आजी 4 शेतकरी जावा माग तिकडे जावा तुम्ही तिथलं बी बंद करून टाका नाहीतर मनीषा इथं बस मी तिथं जाते बस इथं तिथली उठायचं नाही सांगते आणि आवाज फोन कर निघाली बाहेर ती तिथून बाहेर हे कर वय अजून अभ्यास किती वेळ चालते ह्यांचा काय माहितीये आता शाळेत घातली का नाही आता शाळेत बसले ती बांधवाडीला 12 खडी काढते रूम झाली कुणी दिलंय काय माहिती यांना कुणी केलंय प्रशासनात इथं आणलंय खासदार आमदार यांना निवडून देणार येड्या भागाचे आपणच आहोत जाऊ तुम्ही तिकडे सगळं बंद करून टाकायचं माझा फोन दे रे सगळं बंद करून टाकायचं काय कुठलं कागद गेला नाही बाहेर पाहिजे ह्यांना हा काय मत आहे टेबल खुर्चीवरच हा का मोठा काय घेतो आतमध्ये या मनावर लवकर बाहेर झाडावर पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि प्रशासनातील इतर अधिकारी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. दोन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कमानीवर चढलेले आहेत आणि एक महिला शेतकरी झाडावर चढलेली आहे. असं एकदम वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सध्या धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. मी एकटी कापी आहे इथं आणि बोलत त्यांनी काय ह्यांच्या बातमीनं गेलेले आहेत त्या शपथविधी केलेले आहेत ते दिवसा कधी बाहेर निघणार आहेत जे असेच राहणार आहेत लपून छोटाळे बिटाळे 72 लाखाची तेव्हा शपथ द्यायच्या पाठच चालते आता दुपार झाली तर यांना आणि तोंड नाही उघडत ह्यांच्या असेच गेलेले आहेत रात्रीनं उघडा झाला असता तर राणादादा अभ्यास उघडा झाला असला तर अभ्यास सारखा दगड त्या यांच्यावर कशासाठी अभ्यास करायला ती माझ्या मरायलेत ना शेतकरी ह्यांचा अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे ह्यांचा ह्यांना अभ्यास ह्यांना रूम निकालायला उघडा कलेक्टर साहेब गाणी लागले ती देवीची मिरवणूक आहे नाचायला जायचं आपल्याला या बाहेर हवा लागली मला या बाहेर चला डोंगराची हवा बाईला गाणं सोसना म्हणा टाळ्या वाजत असा असा येते आमच्या पुढे नाचित 2-4 गाणी एखादा जर शिवाजी महाराजाच्या गाण्यावर नाचला असता तर लय अभिमानानं छाती फुलून आली असती. त्याला वेळ आहे प्रतिनिधी इथं निवडून दिला याला इथं बसवलाय शेतकऱ्यांच्या वेळेत ऐकून घ्यायला आणि हा काय करतोय नाचतोय ये इथं आमच्या पुढे नाच माझे शेतकरी पण तू बघितली आत्महत्या करायला ती आणि तू मध्ये अभ्यास करतोय उघडा म्हणा उघडा आम्ही हेच केलंय राणादादा काय करणार आहे त्याचाच आदर्श ती वारसा चालू होते राणादादाच तीच अजित दादांनी रात्रीनं शपथविधी घेतला सिंचन घोटाळा केला 72,000चा शेतकऱ्याला 35 कोटी त्यानं माफ करू शकत नाही एकट्याला माफ केला शासनानं देवेंद्र फडणवीस ना देवा भाऊ ना त्याला लगेचच माफ केला 32 कोटी ह्याचं आणि शेतकऱ्याचं 35 कोटी ह्याला जमन आहे माफ करायला म्हणजे ह्याला सगळं सोंग जमत आहे म्हणतो पैशाचं सोंग आज तुला सोंगाड असतोयस सगळ्याचं सोंग येत काढायला लावायचं त्याला सोयाबीन काढायला उन्हात कसं सोंग असतं ये तुला इथं उन्हात बघितलं येऊन. काढायचं
त्यांच्या हातात इळा द्या आणि लावा. आणि कळले जातात खासदार आमदार आपले जाबारामध्ये त्यांना पळवावं लागतंय, रूमने लहान जावं लागतंय. बघ त्यांना अजित दादाला ते जाऊ कसा जिल्हा तालुका करून घेतलाय. आणि तुझा काय इतर राणा दादा बघ, रस्त्याने जायचं म्हणलं तर बांधावर जायला सुद्धा नीटनेटका रस्ता नाही शेतकऱ्याला. आता गावात ऍक्सिडेंट होऊन खड्ड्याने लोक पडून मरायला लागले, तरी ह्यांना ते सांगत आले. दोन्ही गेट अडवू त्यांचे, दोन्ही गेट अडवू. तिकडला बंद आहे ना गेट, तिकडला गेट बंद आहे का बघ. ते तुमच्या बाहेर निघून द्यायची नाही. आपले कार्यकर्ते थांबते. इकडून निघते. किती वेळ थांबणार? सगळंच बंद करून टाकायचं कामकाज. नाही त्यांचं पण कामगार चालू आहे, काय कामगार बंद कर. आपले अभ्यास चालू आहे. अभ्यास काय चालू आहे अजून माहित नाही का तुम्हाला? अभ्यास चालू आहे, अभ्यास चालू आहे माझा. कुठं नाही का की अभ्यास चालू आहे. आग बंद खोलीत अभ्यास चालू आहे. अभ्यास होऊ द्या मग येऊ. 12 खडीतून पण एबीसीडी जायची. हा अभ्यास चालू आहे त्यांचा. कवर अभ्यासच करतात काय माहिती. सगळ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्यावर त्याचं बाहेर काय माहिती. स्वांगडा पैशाचं सोन करता येत नाही म्हणतो आणि हेलिकॉप्टरनं हिंडतो. अरे हेलिकॉप्टरनं हिंडायची काय तुला गरज आहे? ताई, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलात, जिल्हाधिकाऱ्यांना भेटला होतात, आमदार राणा जगजितसिंह पाटील होते. नेमकं काय म्हणले ते तुम्हाला? तुमच्याशी काय बोलणं झालं आणि सध्या ते काय कुठे गेलेत? आम्हाला विचारतात तुमच्या काय मागण्या काय विचारतात. मागणी आहे त्या म्हणून. आम्हाला विचारतात की काय मागण्या पाहिजे तुम्हाला. यांना माहित नाहीत काय मागण्या पाहिजे. हे धाराशिव जिल्ह्यातले नाहीत, नेपाळ मधले आहेत का, कुठले ते? यांना इथं काय मागण्या पाहिजेत? राणा दादा आम्हाला तिथून वरून आलेत, परत तिकडे मध्ये जाऊन ऑफिस मध्ये बसलेत आणि आम्ही दारात असंच तडपडतोय. काय मागण्या आहेत तुमच्या? ही काय शेतकऱ्याचे पुत्र नाहीत का, किंवा धाराशिव जिल्ह्यात राहत नाहीत का? यांना काय मागण्या पाहिजेत ती आणखी यांना कळालंच नाही वाटतंय. पाऊस पडलेला कळाला नाही, नदी नाल्या वाहून गेलेले लोक मेलेले माहित नाही, काहीच नाही वाटत त्यांना. आता इथून त्यांना सूचना द्यायच्या त्या की काय काय झालंय आणि इथून ते ऐकून इथून ते पुढे अभ्यास करणार आहेत. राणा दादा त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. किती काय घेतलं नाही, पळत तिकडे गेले, तिकडून आम्ही ते वरी पळत गेलो, ती मध्ये गेलेत. राणा दादा जिल्हाधिकारी सगळेच आहेत ते. जिल्हाधिकारी काय म्हणले? काहीच नाहीत बोलत. तिकडे गेले इकडे गेले, दरवाजे लावून घेऊन मध्ये मिटिंगा करतात. ते मिटिंगा करतात का नाश्ते आहेत, थंड पाण्याची बॉटल पितात. आमचा शेतकरी तिकडे झाडावर चढलाय, उपाशीला 4 दिवस झाले बसलाय. माझा भाऊ बिना आणा पाण्याचा 4 दिवस झालाय. बहीण आहे माझी, बहीण झाडावर चढली. मग यांना काय घेणं नाही. मध्ये नाश्ता करतात, पाण्याच्या बाटल्या पेतात, थम्सअप पेतात का बियर पेत बसतात, नाचत बसतात मध्ये, काय माहिती. हे बघा, माझा शेतकरी बंधू आणि भगिनी माझ्या रस्त्यावर होता. आज 4 दिवसापासून उपोषणला बसलेत बिना अन्न पाण्याचं. तिथं बसलात. आणि हे जे प्रशासन शासनाने नेमून दिलेलं आहे, जे जिल्हाधिकारी ते जिल्हा सांभाळतायत म्हणे. मला तर वाटत नाही जिल्हा सांभाळतायत ते. इथल्या इथं 2 पावलावर जाऊ शकत नाहीत. कारण ज्या वेळेस आपलं गरब्याच्या ठिकाणी ते नाचगाणं करायला तिथं जातात. कारण ते त्यांचं म्हणणं होतं, त्यांचे प्रतिनिधी आले होते बाहेर, त्यांचं म्हणणं की ते गरब्यात त्यांना महिलांनी बोलवलं होतं. अरे आम्ही पण महिला होतो रस्त्यावर बसलेला, आम्ही पण बोलवतोय, आमच्या पुढे पण बसा 1-2 मिनिटं, आम्हाला आमच्या व्यथा जाणून घ्या. आम्ही म्हणत नाही तुम्ही नाचात आमच्या पुढे, फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्या. आणि माझ्या 4 दिवसापासून माझे शेतकरी बांधव बोलवायला आले. मला कलेक्टर कुठं आहे, कलेक्टर बघायचंय, कसा एसीच्या हवेत बसलाय बघायचंय. मी वरी जाऊन आले, तिथंही नाहीत. आज ह्यांची मिटिंग चालू आहे इकडल्या हॉलमध्ये. इतकी सत्काराची मिटिंग चालू आहे. आणि कशा सत्कार करताय विचारणा केली तर ते म्हणतात की तुमच्या आत्महत्या केलेल्या लोकांच्या मुलांचे सत्कार करतोय. अरे बाहेर शेतकरी मारतो आणि आतमध्ये सत्कार वाटप करतो का? राणा दादा जो अजित दादाचा माणूस आहे, सत्तेतला माणूस आहे या राणा दादा, त्याला मी राणा दादाला बोलायला गेले असते. राणा दादा म्हणतायत की थांबा, तुमच्या मागण्या काय आहेत सांगा, आणि तुम्ही कशाला बसलाय सांगा. अरे तुला निवडून कशाला दिलंय शेतकऱ्यांनी आम्हाला विचारायला? तू राहत नाही का? तू जिल्ह्यात राहत नाही का? तू पाकिस्तानचा आहे का? तू इथं आलाय? मला सांग. माझे आज 1 महिना झालं शेतकरी आत्महत्या चालू आहे, पूरग्रस्त घरांनी पाणी शिरलंय. अक्षरशः खायला पोटाचा प्रश्न आहे. पोटाचं खळगं भरण्यासाठी खायला घरात अन्न पाणी राहिलं नाही. संसार रस्त्यावर आलाय, वाहून गेलाय पाण्यात. त्यांना आज घालायला कपडे नाहीत. आणि ह्यांचं स्टिकर लावून कुठल्या 4 साड्या झंपर आणतोय आणि टिकरबाजी करतोय. म्हणजे ह्या शेतकऱ्याची पूर्ण चौकून त्यांनी पिळवणूक केली. आणि शेतकरी माझा लाखाचा पोशिंदा म्हणतोय आणि त्यांना तंटबाजी करण्यासाठी पोस्टर लावून वरी वाटप करतोय. म्हणजे किती घणारडं सरकार आहे, किती खालच्या पातळीचं सरकार आहे. गेंड्याची कातडी पांघरून बसलेला आज
मी त्याला सांगते आमच्या मागण्या काय आहेत ही दिल्याशिवाय आम्ही बसलेलो नाही रस्त्यावर. आम्ही आता आणि म्हणतो आता तो तो मशीन म्हणतो, सोडायला चला. मला द्या, मशीनवाल्यांना मी त्याच्यावर विचार रिक्वेस्ट करतो. करा. तू विचार करतो कशाचा? तो अभ्यास करतो कशाचा? 8 दिवस झालं तुला निवेदन दिलंय आणि तो अजून बी म्हणतो मी विचार केलाय. म्हणजे आम्ही दिलेल्या निवेदन त्यांनी आणखीही बघितलेलं नाही. शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, का बसल्यात ही पण आज राणादादाला आणि कलेक्टर साहेबांना माहीतच नाही. आज 8 दिवस झालं हे डोळे झाकून बराबर दौरे चालू आहेत त्यांचे, बराबर एसीच्या रूम मध्ये हिंडतायत. माझा शेतकरी आत्महत्या करून मरायला लागलाय. आज झाडावर माझी महिला बसली आहे, वरी चढून माझे बांधव आहे. वर पास घेऊन आत्महत्या करते आणि इकडे महिला पोलीस कॉन्स्टेबल 5-6 जण गप्पा मारत बसले. त्याचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो. तिकडे आत्महत्या करते ना, इकडे गप्पा मारत बसले. पोलीस महिला तर दखल दिली नाही त्यांनी तर. त्यांना कुणी मारू काही घेणं देणं नाही, प्रशासनाला काही देणं देणं नाही. आणि डिपार्टमेंट त्यांच्या आदेशावर चालणार आहे. त्यांना काय त्यांना सांगितलेलं असतंय की तुम्ही काय करायचं काय नाही, ते आपलं थोडंच ऐकणार आहेत. त्यांनी जी त्यांना सांगितलं तेच करणार आहे. आत्महत्या करते माझी बहीण. आत्महत्या करते त्या महिला पोलीस गप्पा मारत बसलेत. त्या महिलेला वाचवा. आणि इकडे आमदाराला आम्ही विचारायला गेलं तर ह्यांना बाजूला काढतात ओढून हाताला धरून. ह्याच बघा ह्याच महिला ओढतात आणि ह्याच महिला तिथं गप्पा मारत बसले. महिला पोलीस त्यांना सांगितलेलं असतंय, शिकवलेलं असतंय. हे मन असं करत नाही. त्यांना जी ड्युट्या सांगितलेल्या असतात त्या करतात. त्यांच्यावर आमचा रोष नाही, बिलकुलही रोष नाही. कारण त्यांनाही विकत घेतलेलं लागली लाज वाटली. त्यांना जेवढं टाकली तेवढं त्यांना बघायचंय. जे ह्यांना कलेक्टरला देईल, जे प्रशासन सांगेल टाकलं की कलेक्टर भुकणार, तेवढ्या पुरतं भुकतोय. कारण ह्याचा अभ्यासच चालू आहे. याला रुमण्याला घेतलंय कोणी, ह्याला नोकरी दिली कोणी, ह्याचा अभ्यास बघितला का नाही, हे अभ्यासच करतोय. आज इथं आलाय, त्याला प्रतिनिधी म्हणून नेमून दिला. इथं बसलाय तो म्हणतो मला अभ्यास करू द्या. राणादादा म्हणतो आम्ही 4 भिंतीच्या आत. ह्यांचं राणादादाचं किंवा अजितदादाचं सरकारचं मुख्यमंत्री अर्ध्या रात्र ह्यांचं चालू असतंय सगळं. हे बघा निवेदन आलं का? आमचं निवेदन काही आलं नाही दादा. निवेदन नाही मी चर्चा करायची म्हटलं तर मला निवेदन लागेल. मगाशी तुम्हाला म्हटलं मी निवेदन द्या. मी डायरेक्टली आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलतोय. मला द्या ना निवेदन, द्या ना कॉपी द्या ना. नाही मला पहिली कॉपी. 1 मिनिट लावून घेणं काय 1 मिनिट. हो तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही तुझी काय पाहिजे असेल. आम्ही भीक मागत नाहीत. आमचा अधिकार आहे, आम्ही हक्क मागतोय दादा. आणि शेतकरी माझा आणि शेतकऱ्याला तुम्ही लाखाचा पोशिंदा म्हणताय ना. चला की निवेदनाची प्रत द्या मला. हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना, मला एवढंच मला सांगायचंय की यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथनं बोलणार आहे. त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे. आता ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात, येरमाळ्याच्या आहेत, बारकुल पुण्याच्या आहेत. त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका. इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो. पण त्यांनी इथे यायला हवं. तिकडे जे काही आता चाललंय त्यांना म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे. माझे काही सहकारी देखील गेलेत की त्याच्यातल्या 2-3 इथे यावं. आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू. लगेच बोलू आपण. दादाचं म्हणणं काय ठीक आहे. पुण्याहून लेडीज आली आणि पुण्यावरून इथं बसली. पुण्याची नाही ती बारकुला आहे, राणी बारकुला विचारलं आणि कुठं राहते म्हणून दादांना माहित नाही. माहिती दादा ती पळून आलेली महिला नाही, माझी धाराशिवची रहिवासी महिला आहे. दादांना माहित नाही की कुठली महिला आहे. आणि शेतकऱ्यांची मला निवेदन फक्त निवेदन द्या मला. मला कलेक्टरशी बोलायचं होतं. तुम्ही कलेक्टरला मध्ये नेऊन बसवलं का? मी कशाला बसवणार मग तुम्ही कोणाला? बोलायला अभ्यास करायला मी काय म्हणलं? मी त्यांच्याशी बोलून घेऊन मला निवेदन द्या ना. तुम्ही निवेदन घेऊन या जावा. हा आलंय निवेदन माझं. मी देते तुम्हाला 2 मिनिटं थांबा. तुम्ही काय म्हणला होता त्यांना घेऊन गेला होती रस्त्यावर येईल होते बघायला काय कलेक्टर साहेब. नाही तुम्ही त्यांना मध्ये तुम्ही कलेक्टरना विचारा ते सांगतील. तुम्हाला आम्ही कशासाठी निवडून तुम्ही कुठल्या तुमचा हेतू काय आहे ते ठरवा. आमचा हेतू सरसंगत शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, मला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, हेक्टरी 50,000 मिळालेच पाहिजे. बिलकुल ना, मला मान्य ना, माझं तेच म्हणणं आहे ना. हा म्हणणं आहे. मग कधी शेतकरी काल तुम्हाला
तहसीलदार येऊन भेटले होते. भेटला का नाही तहसीलदार? तहसीलदार दादा नाही एक मिनिट तहसीलदार बोलवा. नाही काल तहसीलदार भेटले ना. परवा भेटले. काल तुम्ही होता का? एक मिनिट काल होता. तहसीलदार आले होते का? काय चर्चा झाली? अजून बी वरीच पाठवलंय मिनिट, त्यांचं तहसीलदार काय चर्चा काय झाली? काय चर्चा झाली? तहसीलदारांना विचारलं काय तुम्ही पूर्तता काय केली तुम्हाला आम्ही निवेदन दिलं बरं. माझे शेतकरी बांधव इथं बसलेले हा. त्यांचं म्हणणं तहसीलदारांचं असं हा. आलं की आम्ही वरी पाठवले प्रशासनाचा अद्याप कुठलीही एक मिनिट तहसीलदारनं बोलून घ्या इकडे. तहसीलदार तर म्हणतात सगळे मी इथं पण इथं म्हणलं, दोनच माणसं पण 2 म्हशी वाहून गेल्या माझ्या हातातून काल. 2 म्हशी वाहून गेल्या त्या. माहिती तुम्ही सांगायची. हे विकास बारकुले आहेत येरमाळ्याचे, ज्या भगिनी त्यांच्याबद्दल माहिती देतील तुम्हाला. ते सांगा कुठे पुण्याला असतात काय वगैरे माहिती द्या. नाही गावालाच राहतात. एक मिनिट थांबा. हे येरमाळ्याचे आहेत सांगू ना. प्रॉपर रहिवासी कुठले प्रॉपर आहेत? रहिवासी ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. सध्या हल्ली मुक्कामाला पुण्याला असते. हा त्या इथं का आल्या त्यांचे सासरे परवा एक्सपायर झाले. आपण विचारतो तुम्ही विचारा त्या महिला त्यांना बोलू तर द्या ना अगोदर. बोलू द्या तुम्हाला नाही बोलू द्या. आम्ही 4 दिवस आमची लेकरं उपस्थित त्यांना बनवून आणलं मध्ये नेलं आणि बनवून आणलं सगळ्यांनी. राणादादांनी काय विचारलं त्यांच्याकडे गेलतो बारकुल वहिनीकडे गेलतो. त्यांना एकच सांगायचंय की रहिवासी